केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरे सादरीकरण करणार. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मॅरेथॉन बैठका. सकाळी 11 वाजल्यापासून वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठका. कल्याण ग्रामीणमधील दिवा विभागामधील 2 पॅनलमधील मतदार यादीमध्ये घोळ. 16,798 दुबार मतं आहेत. मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप. मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी 8 वाजता शिवतीर्थ इथे बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. बैठकीमध्ये मतदार यादींसह इतर बाबींवर चर्चा होणार. महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच. पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा. निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी. मनसेच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना 1 नोव्हेंबर आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना. सर्वपक्षीय मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकल्याप्रकरणी आज सुनावणी होण्याची शक्यता. सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा. मोर्चाला फॅशन स्ट्रीटपासून सुरुवात होईल. मेट्रोच्या मार्गे मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या समोर पोहोचणार. राऊतांची माहिती. संजय राऊतांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली. शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा.